म्हणजे इलेक्शन झालं तर विसरून जायचं का आमच्या शेतकऱ्याला? जसं आमच्या लाडक्या बहिणींना हे विसरले. इलेक्शनच्या आधी ऍडव्हान्स मध्ये 3-3 हप्ते दिले का नाही दिले? नाव होतं नव्हतं काय नाही देऊन टाकलं. लाडक्या बहिणींची योजना आणि पुरुषांना सुद्धा यांनी पैसे देऊन टाकले. अशी परिस्थिती होती. इतकी घाई गडबड होती का घाबरले होते. यांना असं वाटत होतं लोक काय आपल्या पाठीशी राहत नाही. मग तिजोरी मोकळी करू, मतं कशी तरी मिळतील आणि आपण निवडून येऊ. त्यामुळे लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले आणि इलेक्शन झाल्यानंतर आतापर्यंत 27 लाख महिलांचं नावं तिथे कमी केली. आणि इथंच थांबणार नाही, हे अजून कमी करत जातील. कदाचित सरकारच ही योजना येत्या काळामध्ये बंद करू शकते, नाही तर स्वतःच्याच एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोर्टात पाठवून हे इलेक्शन जे आता आपलं स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन येते ते झाल्यानंतर हे बंद पाडतील. अशी यांची परिस्थिती, यांची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे.